श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत 3रा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. अर्थ: या जगात ते लोक खरोखर धन्य आहेत ज्यांची भक्ती स्वामींच्या चरणी आहे. अशा भक्तांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. ते मोक्षरूप कैवल्य पदाला पोचतात. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. बाबा दिगंबर, त्यांचे वृत्त निवेदिले. अर्थ: मागील अध्यायात स्वामींनी आपले चरित्र सांगितले आहे आणि बाबा दिगंबर यांची कथा वर्णन केली आहे. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. अर्थ: स्वामी निर्विकार असूनही लोकांना चमत्कार दाखवीत. काही वर्ष मंगळवेढ्यात राहून त्यांनी ते स्थान सोडले. मोहोळ माझी वास्तव्य करिता, अप्पा टोळ झाले भक्त, ते तिचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. अर्थ: मोहोळ येथे वास्तव करत असताना अप्पा टोळ स्वामींचे भक्त झाले. तेथील सर्व घटना मी अल्पबुद्धीने कशा सांगू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्दिसीम. अर्थ: हे स्वामी चरित्राचे सार आहे, म्हणून विस्तार केला नाही. सगळी कथा सांगितली तर ग्रंथ फार मोठा होईल. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गवरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. अर्थ: टोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटला निघाले, पण अर्ध्या वाटेतच त्यांना परतावे लागले. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. अर्थ: टोळांनी सेवकांना आज्ञा दिली, आम्ही येईपर्यंत स्वामींना इथेच थांबवा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. अर्थ: टोळ परत गेल्यावर स्वामी निघाले. सेवकांनी खूप विनंती केली, पण स्वामींनी ऐकले नाही. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यती राज स्वइच्छेने. अर्थ: तेथून निघून स्वामी अक्कलकोटला आले आणि गावाच्या वेशीवर स्वइच्छेने बसले. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. अर्थ: तेथे एक अविवेकी मनुष्य स्वामींची थट्टा करत होता, पण चमत्कार पाहून त्याने स्वामींना महासिद्ध मानले. पूर्वपुण्यास्तव निश्चितीच, आले चोळप्पाचे गृहापती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. अर्थ: पूर्वपुण्याईमुळे स्वामी चोळप्पांच्या घरी आले. स्वामी ईश्वर स्वरूप आहेत हे ओळखून चोळप्पाने त्यांचा आदर केला. चोळप्पाचे भाग्य उदेले, यती राजगृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्रयाची घरी जाय. अर्थ: चोळप्पाचे भाग्य उजळले. जसे कामधेनू स्वतः गरीबाच्या घरी जावी, तसे स्वामी त्यांच्या घरी आले. पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे. अर्थ: पूर्वजन्मीचे पुण्य साठलेले असल्यामुळे या घटना घडल्या. स्वामींची भेट हेच त्यांचे महान भाग्य होते. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. अर्थ: ज्या घरात स्वामी राहिले ते घर धन्य झाले. देवांनाही दुर्लभ असे चरण त्या घरात लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी विश्रमती, निरहार कितीक राहती, मौन धरती किती एक. अर्थ: अनेक योगी कठोर साधना करतात, उपाशी राहतात व मौन पाळतात. एक चरणी उभे राहोन, सदा विलोकिती गगन, एक गिरी वरी बैसोन तपचर्या करिता ती. अर्थ:
कोणी एका पायावर उभे राहून तर कोणी डोंगर गुहेत बसून तप करतात. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. अर्थ: अनेक संन्यासी पंचाग्नी साधना करतात, वायूवर जगतात व संसाराचा त्याग करतात. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. अर्थ: कोणी कीर्तन करतात, कोणी पूजा, कोणी यज्ञ हवन तर कोणी विविध कर्मकांड करतात. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. अर्थ: कोणी उपदेश देतात, कोणी भजनात नाचतात, कोणी ब्राह्मण भोजन घालतात तर कोणी देवळे बांधतात. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली व्यासी नाना साधन, भाविवीन सर्व व्यर्थ. अर्थ: परंतु शुद्ध भक्तीशिवाय कितीही साधना केली तरी ती भावाविना व्यर्थ ठरते. योग याधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. अर्थ: चोळप्पाने कोणतीही मोठी साधना केली नव्हती, पण फक्त भक्तीमुळेच स्वामी त्यांच्या घरी आले. तयाची ते कोणिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहु सकाळ. अर्थ: त्यांची भक्ती पाहून स्वामी तेथे भोजन करू लागले आणि चोळप्पांच्या मनात अपार आनंद झाला. तैपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. अर्थ: त्यानंतर स्वामी त्यांच्याच घरी राहू लागले आणि चोळप्पाची सेवा दिवसेंदिवस वाढत गेली. तेहवी राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी, परम ज्ञानी असती जे. अर्थ: त्या काळी मालोजी राजे राज्याधिकारी होते. ते कुशल व ज्ञानी शासक होते. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरण उदेले. अर्थ: तेव्हा अक्कलकोट फार प्रसिद्ध नव्हते, पण स्वामींच्या आगमनाने त्यांचे भाग्य उजळले. तैपासुनी जगांत त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. अर्थ: त्या वेळेपासून ते नगर प्रसिद्ध झाले, अप्रसिद्ध ठिकाण प्रख्यात झाले. चोळप्पाचे गृहपती आले कोणी एकयती, लोक चमत्कार दाविती, गावात बात पसरली. अर्थ: चोळप्पाच्या घरी एक महान यती आला आहे अशी बातमी गावात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया. अर्थ: स्वामींना प्रसिद्धीची इच्छा नव्हती म्हणून ते फारसे फिरत नसे. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, इकी आपुल्या नगरात, यती विख्यात पातले. अर्थ: ही बातमी लोकांपासून राजापर्यंत पोचली की नगरात एक प्रसिद्ध यती आला आहे. राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. अर्थ: स्वामी चोळप्पांच्या घरी राहत होते. दर्शनासाठी स्त्री पुरुष येत असत. स्वामी अवतारी असून त्यांच्या लीला अद्भुत होत्या. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले कायवानी, गावात यती येवोनी, फार दिवस झाले. अर्थ: ही वार्ता ऐकून राजा म्हणाला की गावात यती येऊन बराच काळ झाला आहे. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. अर्थ: पण आपल्याला आजवर दर्शन झाले नाही, म्हणून आता त्वरित त्या यतीला भेटूया. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. अर्थ:
ते अंतर्ज्ञानी आहेत असे ऐकले आहे. ते खरे असल्यास ते लगेच दर्शनाला येतील. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेविली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. अर्थ: राजा बोलताच स्वामी तत्क्षणी समोर प्रकट झाले. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदित. अर्थ: राजा सिंहासनावरून उतरून साष्टांग नमस्कार करू लागला. प्रेमाश्रूंनी त्यांचे डोळे भरले. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. अर्थ: त्यांनी स्वामींचे चरण धरले, अश्रूंनी धुतले आणि सन्मानाने आसनावर बसवले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. भक्ती पळोनी गेली दूर, चरणी भक्ती जडली तै. अर्थ: राजाच्या मनात खात्री बसली की स्वामी अवतारी आहेत. अविश्वास नाहीसा झाला आणि भक्ती दृढ झाली. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचार पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. अर्थ: संपूर्ण सभा आनंदित झाली. सर्वांनी षोडशोपचारांनी स्वामींची पूजा केली. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. अर्थ: निर्गुण परात्मा भक्तांसाठी सगुण रूप धारण करतो. त्या चरणांच्या स्मरणाने परमानंद प्राप्त होते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. अर्थ: अशा प्रकारे प्रेमळ भक्तांनी ऐकावा असा श्री स्वामी चरित्र सारामृताचा गोड 3रा अध्याय समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.